ब्लॉग येणार मी गौसा हां टाका पण मला पण तिथं निम्न येतं मेन येतं पण गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी. आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. दादा मी तुला काय म्हटलं होतं त्याला सँडल घाल. नाही तुम्हाला हां घे घाल. खेळलाय कुठे आहे रे डुगू? लांब आहे जवळ आहे जवळ आहे जवळ आहे. होय अच्छा दादू बघ कसं सँडल घालतोय तुला है ना. मग थँक्यू करा दादूला नंतर. अचानक प्लॅन झाला की देवदर्शनाला जायचं आहे. सो घरातलं सगळं पटापट आवरलं. निघायचं होतं 10 वाजता पण वाजले होते 11 कारण घर संपूर्ण स्वच्छ केल्यानंतरच मी घराच्या बाहेर पडत असते आणि सर्व आवरून झाल्याच्या नंतर वाजले होते मला 11. सो चला ठीक आहे. खेड काय जवळ आहे. खेडपासून मला वाटतं जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर आतमध्ये कडदे म्हणून एक गाव आहे. तिथे आमचं जे देवस्थान आहे ते होतं. सो आम्ही तिथे चाललो आहोत. आणि आता तुम्ही बघितलं असेल राजा बाबू म्हणजे आपला विवान त्याचे किती लाड होत असतात घरामध्ये. म्हणजे दादा जो आहे तो त्याचे एवढे लाड पुरवत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे त्याला अभ्यास घेण्यापासून त्याचे कपडे घालणे किंवा त्याला खाली फिरायला नेणे, त्याची सँडल त्याला घालून देणे, म्हणजे हे सगळं दादा करत असतो आणि घरातले आम्ही सगळेच करत असतो. तरी पण राजाबाबू जो आहे तो काय आम्हाला एवढं काही डिमांड देत नाही. तो त्याच्याच म्हणजे ह्याच्यामध्ये असतो की नाही मम्मा की मला हे पाहिजे ते पाहिजे आणि खूप जास्त लाडोबा झालेला आहे. चला असो विवान लहान आहे तर हे सगळं चालणारच आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत देवदर्शनाला. तर तुम्ही बघू शकता आणि किती छान क्लायमेट होतं. आणि आता ही जी नदी आहे ती खेडची नदी आहे. तर पाणी कमी आणि जलपर्णीच जास्त दिसत आहे. तर असं जलपर्णी का बरं पाण्यावर येत असेल तर ह्याचं रिझन कोणाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता आम्ही निघालो आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला. आता हे आहे राजगुरुनगर. आता आम्ही ना राजगुरुनगरमध्ये एंट्री करत आहोत. तर राजगुरुनगर ना हे चाकणपासून मला वाटतं 10 ते 12 किलोमीटर असेल. आणि चाकणपेक्षा ना राजगुरुनगरमध्ये गर्दीसुद्धा फार कमी असते. त्याच्यामुळे मला चाकणपेक्षा राजगुरुनगर हे फार आवडतं. आणि खूप सुटसुटीत आणि रस्त्यावर सुद्धा गर्दी वगैरे नसते. तसं चाकणमध्ये ना तुम्ही कुठेही जा तुम्हाला गर्दी ही बघायला मिळणारच. चला असू दे. आपण आता निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. आणि राजगुरुनगरपासून 15 किलोमीटर जवळजवळ कडदे हे गाव असणार आहे. आणि तिथे आम्हाला जायचं होतं. आणि तिथे आमचं देवस्थान आहे खंडोबा देवस्थान. तिथे आम्हाला दर्शन घ्यायचं होतं कारण आम्ही खूप दिवस गेलोच नव्हतो. कारण वर्कलोड खूप असल्यामुळे शक्य होत नव्हतं जायला. आणि आज टाईम मिळाला होता तर म्हटले की चला आपण जाऊन येऊया. तसं तर तुम्हाला महिन्यातून किंवा 6 महिन्यातून एकदा तरी आपल्या देवस्थानाला जाणं फार गरजेचं आहे. तसं आम्ही ना 6 महिन्यातून किंवा 3 महिन्यातून एकदा तरी आमची चक्कर होतच असते. पण आता बरेच दिवस झाले वर्कलोडमुळे जायला आम्हाला मिळालं नव्हतं. पण आज आम्हाला चान्स मिळाला तर आम्ही म्हटले की चला आपण जाऊन येऊया. आणि मुलांनासुद्धा घेऊन जाऊ त्याच्यामुळे मुलांचंसुद्धा दर्शन होईल. ज्या वेळेस आपण देवदर्शनाला निघतो किंवा तिकडे गेल्याच्या नंतर पाया वगैरे पडतो घरी येतो ना त्याच्यानंतर ना एक वेगळ्याच प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली असते. तुम्ही देवदर्शनाला जाताना किंवा तिथून आल्याच्या नंतर ही गोष्ट नक्की ऑब्झर्व करा की आपल्या अवतीभोवती ना एक वेगळ्याच प्रकारचं एक कवच निर्माण झालेलं असतं आणि आपल्याला खूप छान प्रसन्न वाटत असतं. तर दुसरीकडे कुठेतरी जाण्यापेक्षा ना तुम्ही देवदर्शन हा एक पर्याय निवडा. आणि नक्की तुम्ही सुद्धा असं आठवड्यातून नाही महिन्यातून किंवा 2 महिन्यातून ना नक्की देवदर्शनाला गेल्याच्या नंतर ना तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे ना तो नक्की शेअर करा. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत. कोण आहे डुगू इकडे? खंडोबा आहे का? अच्छा नको तू इथेच थांबणार आहे आम्ही जातो ना. हां चालेल का? येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावाने छानपैकी जयघोष करून ना आम्ही मंदिराच्या इथे एंटर केला आहे. इकडचा जो परिसर आहे ना तो खूप छान आणि निसर्गरम्य आहे. तुम्ही बघू शकता बाजूलाच डोंगर आहे आणि आता ह्या डोंगरावर झेंडा आहे. तर तो का आहे ना हे तुम्हाला मी नंतर सांगते. त्याच्या आधी आपण जाऊया मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये दर्शन घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला स्टोरी सांगते की नक्की ही काय स्टोरी आहे. इथे आल्याच्या नंतर ना एक वेगळ्याच प्रकारची ना शांती मनाला मिळते आणि असं वाटते की इथून परत जाऊच नाही, इथेच बसावं दिवसभर रात्रभर आणि फक्त देवाचं नामस्मरण करत राहावं.
$10 आहे बघ. टाका. अगरबत्ती आहे बघ विवांती. का का बरं? हा, डोकं टेकवा खाली. डुगू ते खोबरं तोडायचं असतं बेटा, नंतर खायचं. आता ना इथे मंदिरामध्ये ज्यावेळेस आम्ही आलो ना त्यावेळेस ना इथे वाद चालू होता. तर तो वाद कशामुळे होता की ती जी 2 माणसं इथे होती ना ती तळी भरत होती आणि ती नेमकी समोरच बसली होती. म्हणजे जी माणसं येत होती ना त्यांना थोडा अडथळा निर्माण होत होता आणि त्याच्यामुळे जे हे पुजारी आहेत ना ते सांगत होते की तुम्ही साईडला बसा की जेणेकरून सर्व लोकांना दर्शन घेता येईल. पण ती माणसं काही ऐकत नव्हती. सो त्याच्यामुळे हा वाद चालू होता. पण मला तरी वाटतं की हे नियम वगैरे सगळे आहेत ते आपल्यासाठी त्यांनी केलेले आहेत आणि आपल्याला त्रास होऊ नये त्याच्यामुळे केले आहेत. त्याच्यामुळे कुणीही ह्या नियमांचं उल्लंघन केलं नाही पाहिजे. कारण की काय होईल की त्याचा त्रास सगळ्यांनाच होऊ शकतो. असं मानलं जाते की देवाचं जे मेन स्थान जे आहे ना ते वरती डोंगरावर होतं आधी आणि जे पुजारी होते ना त्यांचं वय झाल्यामुळे त्यांना वर जायला जास्त जमत नव्हतं. सो देवाने त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही पुढे चला, मी तुमच्या मागून येतो आणि ज्यावेळेस तुम्ही मागे बघाल म्हणजे जे पुजारी आहेत ते मागे बघतील त्यावेळेस देव तिथेच थांबेल असं देवाने त्यांना सांगितलं होतं. आणि ते पुजाऱ्यांनी ज्यावेळेस मागे बघितलं ना तर त्यावेळेस देव जे आहे ते तिथेच थांबले गेले आणि त्याच्यामुळे ते देवाचं मेन स्थान आहे आणि तिथे झेंडा त्यांनी हे केलेला आहे, तिथे लावलेला आहे. आता ना ह्या माध्यमातून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल की वर्षातून एकदा तरी ना जेजुरीला आणि त्याचबरोबर ना तुळजापूरला म्हणजे जी आपली कुलदेवी आहे तिथं ना तुम्हाला जायलाच हवं आणि देवांचं जे काही मानधन आहे ते त्यांना मिळायलाच हवं. चला आता इथून ना आम्हाला जायचं होतं पुढच्या प्रवासाला म्हणजेच अजून एका देवाला आम्हाला जायचं होतं. सो आता आम्ही तिकडे निघालो आहोत. आता इथे ना कोणीतरी नवीन ट्रॅक्टर घेतला होता सो पूजा करण्यासाठी ना ते मंदिराजवळ घेऊन आले होते आणि आता आम्ही जाणार आहोत दुसऱ्या देवस्थानाला आणि तिथून ना आम्ही डायरेक्ट घरी जाणार होतो. पण काय झालं मध्येच वाटेमध्ये ना माझी बॅटरी स्लो झाली त्याच्यामुळे तिकडची काही शूटिंग मला करता आली नाही. पण जेवढं मी शूट केलं आहे तेवढं तुम्हाला दाखवते. आता इथून म्हणजे 2 ते 3 किलोमीटरच होतं. मध्येच ना आम्हाला लागलं होतं चासकमान धरण आणि हे धरणसुद्धा खूप सुंदर आहे. म्हणजे एक दिवसीय पिकनिकसाठी तुम्ही इथे जाऊ शकता आणि रस्ता बघा पूर्ण सामसूम होता.
म्हणजे ना रस्त्यावर साधं एक कुत्र्याचं पिल्लूसुद्धा दिसत नव्हतं आणि एवढा सामसूम रस्त्याने आम्ही चाललो होतो आणि दुपारची वेळ होती आणि तिथे पोचेपर्यंत आम्हाला जवळजवळ वाजले होते 2. आणि आता मंदिरात जायचं म्हटल्यावर नारळ वगैरे ते घ्यावाच लागतो. सो आम्ही इथे नारळ घेतला कारण पुढे म्हणजे एकही दुकान वगैरे नव्हतं. सो थोडं अलीकडेच आम्ही नारळ वगैरे घेऊन घेतला आणि मग मंदिरात गेलो आणि त्याच्यानंतर घरी जाईपर्यंत आम्हाला वाजले होते 3 आणि 3च्या पुढे मग आम्ही पटापट मी तयारी केली आणि खाली आले आणि सुगडपूजन करून घेतलं. नेमकं बघायचं कोणाकडे एवढं एवढ्या नसेल माझ्याकडं. आता काढा आता चालू करा. दोघीने एकमेकीला वावसा कसं पायाला आधी गुडघ्याला नंतर मग इथं येतो गेला येत आहे तू आवाज मग दोघीने मी म्हणते तुम्ही दोघीने एकमेकीला वावसा. हा घेते पायाला पायापासून आधी. हा सीतेचा वौसा रामाचा वौसा जन्मजन्मी वौसा. हा टाका 5 जण पायापासून पायाचं पायापासून रामाचा वौसा जन्मजन्मी वौसा. घ्या पदरात घ्या पदरात. अगं खाना घेऊन त्यापेक्षा नाही बाई येत मला अगं बाई तुला येते आम्ही असं कधी केलंच नाही. थांब ना जरा तुम्हाला दुसरं मी देते खायला का मी वाटायला राहू दे. थांब जरा डस्टबिन मध्ये टाका ना. दहातून 10 गेले 0. नितीन रावांचं नाव घेते हेच माझे पुण्य. असं पाहिजे. एकीला तरी दिले का तिळगुळ हातात तिला पण भरल तिला बी भरती राहिली भरायची. बरं तुम्ही जागा सोडता का तुमचं काम केलं का गुलाब जातो मला आवडतं असं गावाकडलं कपाळ भरता आवलं छान दिसतं फोटोत असे मस्त पण असतं ना शहरात लय लावले मस्त काय एवढं झालं.
गावाकडे कोणाला राग नाही म्हणायचं. सीतेचा व्यवसाय सीतेचा व्यवसाय, रामाचा व्यवसाय. लग्नाला 5 वर्ष होते पण अजून म्हणजे काय भीती वाट कोणाची? भीती वाटतानाची. अगं मी कधी ववसलीच नाही, म्हणजे पहिल्या वर्षी ववसलं, पण माझ्या मम्मीच्या इथं असं वट्या बिट्या नाही भरत, साधं. आमच्याकडे ते लय मोठं काहीतरी मंडळ आहे. आता आठवतं नाही ते काय म्हणतात. आणि पण आधी आपली वटी भर. सुगड पूजनचा कार्यक्रम झाला आणि घरी येईपर्यंत मला वाजले होते 5. सो मी ना पटापट आवरून घेतलं आणि फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर छानपैकी दारासमोर रांगोळी काढली, कारण संध्याकाळी मला करायचं होतं हळदी कुंकू. संपूर्ण दिवस हा इतका बिझी होता आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ना नॉनस्टॉप मी काही ना काहीतरी करतच होते. मला बसायला थोडासुद्धा वेळ मिळाला नाही. आणि मग हे सगळं आवरत असताना ना मी एक आयडिया केली होती. ती काय म्हणजे माहिती आहे का, देवदर्शनावरून ना परत येतानाच ना मी काय केलं होतं, गाडीवरूनच सगळ्यांना फोन लावले होते, जेणेकरून ना माझा तेवढा वेळ तरी वाचेल. आणि घरी यायच्या आधी म्हणजे सगळ्यांना माझं इन्व्हिटेशन देऊन झालं होतं. सो ॲटलिस्ट म्हणजे तेवढा वेळ तरी माझा वाचला. आता ही जी साडी मी वेअर केली होती ना, ती भाऊबीजेला माझ्या भावाने मला गिफ्ट दिली होती. आणि आता ब्लाऊज मी ह्याच्यावरचा जो आहे ना तो रेडीमेड आणला होता ना, तो परफेक्ट मॅच झाला होता. सगळ्यांकडून मला खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स आले की साडीसुद्धा खूप छान दिसते आणि तूसुद्धा खूप छान दिसते. आणि ह्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ना तो पण एकदम परफेक्ट मॅच झाला होता. सकाळपासून ना मी एवढी कपडे बदलली होती, म्हणजे देवदर्शनाला जाताना ड्रेस घातला होता, दुपारी सुगड पूजनसाठी काठपदरची साडी घातली होती आणि आता ही डिझायनर साडी. म्हणजे मी इतकी थकले होते, पण मी तोंडावर थोडंसुद्धा दाखवलं नाही की मी सकाळपासून एवढी दमली आहे. पण एकाच दिवशी सगळे प्रोग्राम व्यवस्थित पार पडले. हळदी कुंकाचा कार्यक्रम आटपेपर्यंत ना वाजले होते 9 आणि त्याच्यानंतर जेवण केलं आणि मस्तपैकी झोपून घेतलं, कारण दिवस हा खूप जास्त हेक्टिक होता. आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी वगैरे मस्तपैकी आल्या, हळदी कुंकू केलं, छान वाटलं. आणि तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचं प्रेम जे आहे ते असंच राहू द्या. असेच नवीन नवीन व्लॉग आणि युजफुल इन्फॉर्मेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्लॉग संपूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.